आणि नागरिक सहकारी संस्था यांच्या एक विद्यमान 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 75 निमित्त सत्कार आणि त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे। सुरुवातीला महाराष्ट्र गीत होईल। कोषाध्यक्ष आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुस्तक तरी ग्रुपचे माननीय डॉक्टर संदीप श्रोत्री, सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी माननीय देशपांडे आणि सुनीता एकमेकांकडे बघतच राहिले, कारण त्यांनाही माहित नव्हतं या गोष्टी की हे पुरस्कार आलेला आहे, अनुवाद आणि यांना मिळालेला आहे। साहित्यामधलं काम त्यांनी केलेलं आहे। वयाची 75 झाली म्हणून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत। तत्पूर्वी माननीय सुकुल फडकेंना विनंती करतो की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं। एक मिनिट थोडं तिरकं द्या। हां या हलवताना पडेल माईक हलवताना। एक मिनिट समोर एक पुढे जाऊ। एक मिनिट समोर मॅडम समोर मॅडम। थँक्यू, धन्यवाद। यानंतर 1-2 मिनिटांमध्ये मुलाखत सुरू होईल। डॉक्टर श्रोत्री यांनी आपल्या पुस्तक प्रेमीला एकत्र केलं आणि एक जोडी बांधून ठेवली। कुलकर्णी थोडं मॅडम समोर शिंदे वाचन संस्कृती वाचनाची समिती आहे चालू असणारी, त्याच्या सुषमा भिडे जोशी, त्याचबरोबर राजेंद्र माने, गौतम, मुकुंद फडके आणि आपण सर्व मंडळी आता झालेले राजकुमार निकम, काका पाटील, आपण सर्व अतिशय चांगला योग आपल्या सातारकरांना आलेला आहे। आणि हा योग किती महत्वाचा आहे हे आपल्याला लक्षात येईल जेव्हा आम्ही पुस्तकप्रेमी समोर आपण एक योजणार आहोत की उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल्या सगळ्या पुस्तकांच्यावर लिहिलं पाहिजे। त्याची सुरुवात मी करणार आहे, जेव्हा आधी जे सोडले तेव्हा 5 पुस्तकं मी त्याच्यावर लिहिणार आहे। इतकं मोठं काम त्यांचं आहे, त्याच्यामुळे मी उमा कुलकर्णींना सांगू इच्छितो, आजचा हा कार्यक्रम हा आजच्या पुरता मर्यादित न राहता तुमचं जे साहित्य आहे ते साहित्य सातारकर वाचतील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे यावं लागेल अशा प्रकारचं एक वातावरण, साहित्यिक वातावरण तुमच्या संदर्भात करू। त्याचं कारणच आहे की म्हणजे मला ती माहिती आहे, पण पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की मराठी वाचन संस्कृतीशी निगडीत असणार मला असं वाटतंय महाराष्ट्रातलं प्रमुख व्यक्तिमत्व आहे। जसं आपण राजेंद्र नेमाडे म्हणतो, पु ल देशपांडे म्हणतो, विंदा करंदीकर म्हणतो आणि भरपूर नाव आपल्याला घेतलं। परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनुवादक म्हणून ज्या कालावधीमध्ये त्यांनी कन्नड साहित्याचं अनुवाद चालू केलं त्यावेळेला अनुवादकाला म्हणावी अशी किंमत नव्हती। परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे की दीपा भास्ती या कन्नड लेखिका आणि त्यांनी अनुवाद केलेली बाबू मुश्ताक यांची हाडल्यात ही कादंबरी, त्या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाला 2025 साली अनुवादकाचा। आणि हा पुरस्कार पहिल्यांदा भारतातल्या अनुवाद केलेल्या व्यक्तीला मिळालेला आहे आणि ती कन्नड लेखिका आहे आणि त्यांनी अनुवाद केला। आणि यांनी सुद्धा मराठीमध्ये अनुवाद केलेले कन्नडमधले म्हणजे त्याही कर्नाटकातल्या त्याही कर्नाटकातल्या, ही महत्वाची बाब आपल्या पूर्वी सांगू इच्छितो। पण त्याहीपेक्षा सुरुवातीला मी सांगू इच्छितो की त्या कन्नड वाचत नाही, एवढ्या कादंबरीचे त्यांनी अनुवाद केलेले आहेत, परंतु त्यांचं वाचन अगदी नॉमिनल असतं। त्यांनी जे काही केलं त्याला सर्वस्वी त्यांचे पती विरूपाक्ष कुलकर्णी यांनी जी काही त्यांना म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्याला ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे की ते वाचून दाखवायचे ना।
आणि त्या लिहायच्या. पहिली जी कादंबरी जी होती ती त्याने अशा पद्धतीनं लिहायचं काम केलं. म्हणजे शिवराम कारंत यांची पहिली कादंबरी ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असताना 1979 साली त्याचा मराठी अनुवाद नव्हता, पण त्याला वि स खांडेकरांची ययाती कादंबरी त्यांनी वाचलेली असल्यामुळं त्याला माहिती होतं की या ज्ञानपीठ मिळवलेल्या ज्या कादंबऱ्या ती काहीतरी आपल्याला वेगळं देऊन जात आहे. त्यांना त्यावर लक्षात पण येत नव्हतं की ययाती कादंबरीचा एवढा त्यांच्यावर एक प्रभाव होता की त्याने असं ठरवलं की मला ही कादंबरी मला वाचायची आहे, पण वाचू शकत नाही, कन्नडमध्ये कादंबरी आहे. विरूपाक्ष कुलकर्णी नोकरीवरून आल्यावर त्यांना ही कादंबरी वाचून दाखवत असत. वाचताना त्या लिहायला सुरुवात केलं त्यांनी, हळूहळू टेप करायला सुरुवात केली आणि ह्या कादंबरीचं त्यांनी लिखाण केलं. तोपर्यंत त्यांच्या बॅडलकीने म्हणून, पण त्यांना आत्मविश्वास दिला. मीना वांगीकर म्हणून जे आहेत त्यांनी ही कादंबरीचं भाषांतर मराठीत केलं, त्याच्यामुळे त्यांची ती संधी हुकली. पण नंतर मात्र त्यांच्याकडे तनमनाच्या वर ही कादंबरीचं त्यांनी हे अनुवाद केलेली कादंबरी त्यांनी केली आणि तिथून त्यांचा प्रवास चालला. तो सर्वांचं स्वागत, सर्व मान्यवरांचे स्वागत. आज आम्ही पुस्तकप्रेमी समूह सातारा, दीपलक्ष्मी पतसंस्था सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आज 12 ऑक्टोबर 2025 रविवार या शुभदिनी विशेष समारंभात ज्येष्ठ अनुवादक आणि लेखिका डॉक्टर उमा कुलकर्णी यांना हे सन्मानपत्र देताना आम्हाला अभिमान वाटत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा आयोजित 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा येथे नियोजित असल्याने त्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला आहे. डॉक्टर उमाताई कुलकर्णी यांनी मराठी आणि कन्नड या दोन साहित्य क्षेत्रांना जोडणारे अतिशय महत्त्वाचे सेतू कार्य केले. त्यांनी कन्नड साहित्यातील नामवंत लेखकांच्या अनेक उत्कृष्ट साहित्यकृती मराठी भाषेत अनुवादित करून मराठी वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. गेली 4 दशके कन्नडसह विविध भाषातील अजरामर साहित्य मराठीत आणण्याचे जे महान कार्य त्यांनी केले त्यामुळे मराठी वाचकांसमोर नवे साहित्यिक क्षितिज खुले झाले आहे. साधी प्रवाही भाषा, आशयातील सखोलता आणि सांस्कृतिक समज यांच्या बळावर त्यांनी दिलेल्या अनुवाद सेवा दैदिप्यमान ठरतात. त्यांच्या लेखनात संवेदनशीलता, भाषेचा मोहक प्रवाह आणि प्रांजळ अभिव्यक्ती आढळते. त्यांनी कन्नड व मराठी साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करून दोन्ही भाषांच्या सखोल परंपरा समजावून दिल्या आहेत. त्यांनी केलेले सुधामूर्ती यांच्या कथा, यशवंत चित्तळ यांचे निवडक लेखन तसेच अक्षरांचा सेतू हे त्यांचे अनुवाद यांचा संग्रह मराठी साहित्य सृष्टीमध्ये मोलाचा ठेवा ठरला आहे. डॉक्टर उमा कुलकर्णी यांनी काही S.L. भैरप्पा यांच्या वंश वृक्ष, पर्व, मंद्र, काठ, जा ओलांडणी, सार्थ, आवरण तसेच शिवराम कारंथे यांच्या तनमनाच्या भोवऱ्यात डोंगरा एवढा आणि युवा अनंतमूर्ती, वैदेही, पूर्णचंद्र तेजस्वी यासारख्या कन्नड साहित्यिकांच्या अनेक कादंबऱ्या व निवडक लघुकथा मराठीत आणल्या आहेत. कशीर, सहना विजय कुमार यांची कादंबरी, महाश्वेता, सुधामूर्ती यांची कादंबरी, केतकर वहिनी, चिदंबर रहस्य, गृहभंग, डोंगरा एवढा यासारखी पुस्तके त्यांच्या लेखणीने मराठी रसिकांपर्यंत आली आहेत. त्यांच्या एकूण 62हून अधिक अनुवाद साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी अनुवाद क्षेत्राला नवी दृष्टी, गुणवत्ता आणि प्रतिष्ठा दिली आहे. त्यांची अनुवादाची कला, 2 संस्कृतीच्या दरम्यान शब्दापलीकडचं नातं आणि स्त्रीचे स्वर ही पुस्तके विशेष गाजली आहेत. त्यांना त्यांच्या या अविरत साहित्य सेवेसाठी आणि अनुवाद क्षेत्रातील योगदानासाठी अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा अनुवाद पुरस्कार, कर्नाटक साहित्य अकादमीचा विशेष सन्मान, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा योगदान पुरस्कार यांचा उल्लेख आवर्जून करत आहोत. त्यांच्या या प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल, कन्नड मराठी भाषिक पूल उभारल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. महाराष्ट्र साहित्यातील त्यांच्या अविरत सर्जनशील आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल आणि दीर्घ समर्पित आणि प्रभावी साहित्य सेवेचा गौरव या मानपत्राद्वारे करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. आज 12 ऑक्टोबर 2025 नंदकुमार सावंत, संदीप श्रोत्री, शिरीष शिंदे, विनोद कुलकर्णी, श्रीराम नामन. धन्यवाद.
सर्व उपस्थित असलेले मान्यवर, आभार प्रदर्शनाचं काम हे तसं खरं म्हणजे औपचारिक असतं, पण उमाताई आज इथं आलेले आहेत, त्या निमित्ताने आपण सगळे इथं जमलेलो आहोत, तर हे काम करण्याचं मला भाग्यच लाभलेलं आहे. आणि या निमित्ताने म्हणते थोडंसं मी बोलू इच्छिते, नंतर डॉक्टर श्रोत्री आणि विनोद कुलकर्णी सर व्यवस्थित त्याच्यावरती तपशीलवार घेतीलच मुलाखत. पण आम्ही कॉलेजच्या पासून त्यांच्या साहित्यावरतीच वाढलो आणि जगलो, हे मला आवर्जून सांगायचं आहे. कधी त्यांचं नवीन पुस्तक येतं, कधी आपण ते वाचतो, असं होत होतं अगदी प्रत्येक वेळेला. आणि फक्त भैरवपाच नव्हे तर अनंत मूर्ती असेल, सुधा मूर्तीची पुस्तकं असतील, कशीर त्यांचं अतिशय सुंदर आहे, सहाना विजय कुमार यांचं जे मूळ पुस्तक आहे ते, आणि इतकी आता संख्या त्यांनी सांगितलीच की किती पुस्तकांची त्यांनी अनुवाद केलेले आहेत. आणि त्यांचा अनुवाद म्हणजे आपण आता जे बघतो 2 स्टेट्स मध्ये जे काही चाललेलं असतं किंवा काय, तर ते होऊ नये. आणि ती जी हायपर स्टेट असते विनाकारणाची लोकांमध्ये, तर अशा 2 संस्कृतीतला दुवा साधण्याचं काम त्यांच्या साहित्य कृतींनी केलेलं आहे. आणि अनुवाद हा स्वतंत्र साहित्य कृती म्हणून मान मिळालेला आहे त्याला, आणि त्यांचं योगदान ह्याच्यासाठी फार मोठं आहे असं मला वाटतं. आणि जसं चिमणी सरांनी सांगितलं की त्यांचे पती विरूपाक्ष कुलकर्णी, तर त्यांचं सहजीवन समृद्धच होतं, पण अगदी वेगळा एक गोष्ट म्हणजे साहित्यिक सहजीवन जे आहे ते अगदी नोंद करण्यासारखं, लक्षात घेण्यासारखं आहे असं मला आवर्जून सांगावं वाटतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मला हेही सांगायचंय की ह्या सगळ्या अनुवादित साहित्य कृती आहेत किंवा त्यांच्या अनेक आत्मकथन आहे, कथा आहेत, गिरीश कर्नाडांची नाटकाची भाषांतर केलेली आहेत, याच्यात त्यांचं संवेदनशीलता जी आहे ती कशी दिसते. त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आर्ट आणि पेंटिंग्स मध्ये आहे, आणि PhD जी आहे ते द्राविड मंदिर शैली जी आहे त्याच्यावरती आहे. म्हणजे इतकं बहुआयामी आणि चौफेर असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आज इथं ते आलेले आहेत, त्यामुळे सर्वात प्रथम मी आधी त्यांचे आभार मानते की तुम्ही आज इथं आलात आणि आम्हाला एक अतिशय समृद्ध अनुभव तुम्ही आज देताय. आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळेजण आलात, व्यासपीठाच्या अन्य कोणाचे मी आभार नाही मानणार, कारण आपणच त्यांना हे केलेलं आहे. नगर वाचनालयाचे आभार, कारण हा हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जे संमेलन पूर्व कार्यक्रम होत आहे, त्या कार्यक्रमाचा भाग म्हणूनच उमाताईंचा सत्कार आणि त्यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे. उमाताईंचं साताऱ्यात येणं हा एक शुभ संकेत आहे असं पण मानलं पाहिजे. कारण जो काही मराठा साम्राज्याचा विस्तार महाराष्ट्रातून देशभर झाला तो थोरल्या छत्रपती शाहू महाराजांनी केलेला आहे. आणि शाहू महाराज म्हणजे आपल्याला कोल्हापूरचेच आठवतात, सातारचे आठवत नाहीत, हे दुर्दैव आहे. त्याचं कारण असं आहे की थोरल्या शाहू महाराजांनी जो विस्तार केला त्यानंतर सातारच्या राजघराण्याने इंग्रजांची तडजोड केली नाही, आणि त्यामुळे साधन संपत्तीपासून, राजकीय क्षेत्रापासून, सर्व क्षेत्रापासून सातारचं राजघराणं लांब राहिलं. पण आज देशातल्या कुठल्याही भागामध्ये आपण गेलो आणि मराठी बोलणारी माणसं आपल्याला दिसली तर त्याचं सगळं श्रेय सातारच्या शाहू महाराजांना, त्यांनी जो काही राज्य विस्तार केला. देश स्वतंत्र होईपर्यंत मराठी कानडी असा काही भेद नव्हता, तर कुठल्याही भाषेविषयी भेद नव्हता. पण भाषावर प्रांतरचना झाली आणि भाषामधले भेद सुरू झाले. अशा प्रसंगी तुम्हाला कानडी आणि मराठी असा पूल बांधण्याचा मोह कसा झाला, पण ते सांगण्यापूर्वी तुमचा कर्नाटक आणि महाराष्ट्र असा प्रवास कसा झाला याची उत्सुकता लोकांना आहे. कारण तुमच्या साहित्याविषयी गुगल सर्च केलं की सगळं सापडतं. पण उमा कुलकर्णी कर्नाटकातून महाराष्ट्रात कशा आल्या आणि इथून त्यांचा प्रवास कसा झाला याची उत्सुकता लोकांना असते. त्याचं एका वाट्यात उत्तर सांगायचं म्हणजे मी बेळगावचे. बेळगाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बेळगावात दोन्ही भाषा सगळ्यांना येतच, म्हणजे बाकी त्याचं राजकीय सीमाभाग हा विषय बाजूला जरी ठेवला तर तिथं सर्वसामान्य जीवन जगायचं असेल तर तुम्हाला दोन्ही भाषा याव्या लागतात. कारण तुमचे कामवाली, तुमचा बाजूवाले किंवा दुकानदार हे आपण कन्नड असू तर ते मराठी असू शकतात आणि आपण मराठी असू तर ते कन्नड असू शकतात. त्यामुळे इथं मला एक उदाहरण द्यायला आवडेल. माझा पुतण्या आई मराठी, वडील कानडी. तो जन्मल्यापासून
त्याची तो भाषा जे शिकला तो आईबरोबर मराठीत बोलायचा, वडिलांच्या बरोबर कन्नडीत बोलायचा. कारण लहान मुलांना नक्की कळतं कोणाबरोबर कसं बोलायचं. आई म्हणजे मुलं पेरेंट्स सायकोलॉजी फार लवकर समजून घेतात. तर कुठल्या भाषेत आईशी बोललं तर आई ऐकेल आणि कुठल्या भाषेत वडिलांशी बोललं तर वडील ऐकेल हे माहिती असल्यामुळे भाषेच्या दृष्टीने म्हणत तर जन्मतः तो मुलगा दोन्ही भाषा बोलत होता. त्याला माहिती नव्हतं. तर कोणीतरी असं हे विनोद बघितलं तर म्हणायचे अरे हा दोन्ही भाषा बोलतोय. तर त्याला इतका आश्चर्य वाटायचा की तो आईला विचारायचा आई मी मराठी बोलतोय आणि वडिलांना विचारायचं पप्पा ना कन्नड माताडते नाही असं विचारायचं. हे इतकं ते मूलभूत दोन्ही भाषेचं रसायन वेगवेगळं असतं. माझ्या बाबतीत असं झालं की हे असतं तरी आपली मराठीची एक अस्मिता नावाचा प्रकार असतो. तर बेळगावात सगळं तो माझ्या ठासून भरलेला होता. त्यामुळे मी कन्नड मुलाशी लग्न करायचं म्हटलं तर नाही असं सांगितलेलं होतं. पण आता आमचा तो काळ असा होता की असं काय नाही पुण्याला राहायचंय असं वगैरे फक्त आम्हाला कन्नड माणसाबरोबर माझं लग्न झालं. आणि मी पुण्याला आल्यावर बोलायला शिकले, कन्नड बोलायला शिकले. बेळगावला असं मी मराठीत बोलायचे. माझं वाचन मराठीचं होतं. माझं कॉलेजचं शिक्षण मराठीमध्ये झालं. माझं मेजर मराठी आणि मायनर हिंदी आणि हिस्ट्री असे माझे विषय होते. त्यामुळे मराठी माझं तिथं होतं. कन्नडचा जो प्रश्न होता बेळगावात मला ती समजत असली तरी माझ्यामध्ये ती रुजली असं म्हणायला कारण म्हणजे माझं सासर नवरा ही सगळी सासरची मंडळी सगळी कन्नड होती. तुम्हाला जेव्हा लग्न करून सासरी जायचं असतं त्या सगळ्यांशी जुळवून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याची भाषा यावी लागते. कारण यावी का लागते कारण ते आपल्याविषयी काय बोलतात त्यामुळे त्यांचे विनोद त्यांचे बोलणे हे सगळं समजून घेण्या इतपत समृद्धपणे तुम्हाला ती भाषा यावी लागते. तेव्हा संसार सुखाचा होतो. मला कन्नड मराठीचा संबंध म्हणाल तर हा असा आहे. आम्ही सुद्धा असं समजत होतो की तुमची मातृभाषा कानडी आहे आणि तुमची मातृभाषा कानडी आहे असं आम्ही समजत होतो आतापर्यंत. तर आता तुम्ही खुलासा केला की विवाहामुळे कानडी प्रेम निर्माण झालेलं आहे. नाहीतर तुम्ही मराठी अस्मितेचे पुढा म्हणजे मराठी अस्मितेविषयी तुम्हाला फार प्रेम आणि ती अस्मिता मी आयुष्यभर अशी सांभाळली आहे की मी कन्नड मध्ये शिकले नाही. आणि माझे पती विरूपाक्ष कुलकर्णी त्यांनी आता सांगितलं ते माझ्यासाठी कन्नड वाचायचे. त्यामुळे म्हणजे मराठी अस्मितेचा प्रश्न असा तर मी ती पण सांभाळलेली आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदनच केलं. मातृभाषेवरनं विषय निघाला म्हणून सांगतो की मातृभाषा नेमकी ओळखायची कशी. समजा तुम्हाला दादा चालताना ठेच लागली तर तुम्ही आईच म्हणताय तर दुसरं काही म्हणता त्याच्यावर मला वाटतं तुम्ही आईच म्हणत असता पण तुमची मातृभाषा मराठी नाही. नंतर एक काळ असा आला की मी स्वप्नात झोपेत कन्नड बोलत उठले. त्या दिवशी विरूपाक्षांना अत्यंत आनंद झालेला. मातृभाषा ही असं म्हणतात की पुरणपोळी सारखी असते. बाकीचे सगळे फुलके काय हल्ली मध्य प्रदेश आलं तर डाळ वाटी वगैरे सगळे बाकीचे प्रकार असतात. पण मला जी मी खातो ती पुरणपोळी किंवा पैठणी साड्यांच्या बाबतीत माझी मातृभाषा म्हणजे पैठणी आहे. बाकीच्या सगळ्यांच्या किरकोळ साड्या ड्रेस वगैरे सगळे. तर एनिवे मुख्य सुरुवात करताना मला असं वाटतं की आम्ही पुस्तकप्रेमीमधला हा सर्वात सुंदर आणि बरेच दिवस अपेक्षित असलेला कार्यक्रम आज आपल्याला होतोय. कारण गेली 4-4.5 वर्ष रोज आम्ही जे पुस्तकाचे परिचय वाचतोय त्यातले बरेचसे पुस्तक लेखक जो लिहित असतो आमच्या सभासद असतो तो लेखक होतो तात्पुरता आणि तो लेखक लिहित असतो ती पुस्तकं ही बरीचशी अनुवादित असतात. अनुवादित पुस्तकं ही अर्थातच त्यांचं एक स्टँडर्ड सर्वोच्च असतं त्यांच्या म्हणून त्यांचा अनुवाद झालेला असतो असं आपण सांगतो. तर त्या अनुवादित पुस्तकाच्या मध्ये जर का मी एकदा सहज आपली यादी बघितली जवळजवळ 1,500 पुस्तकांची यादी आपली परिचयाची आहे. त्यामध्ये सर्वात जास्त पुस्तकं ही उमाताई कुलकर्णींची झालेली आहेत. आपल्याला परिचय 18 ते 20 वेळा उमाताई कुलकर्णींच्या पुस्तकाचा परिचय 2-3 पुस्तकाचा डबल झालाय पुन्हा झाला परंतु झालेला आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यातही भैरप्पांची पुस्तकं त्यांनी अनुवाद केल्यानंतर परिचय हा जास्त. तर त्यामुळं उमाताईंना साताऱ्यात बोलवायचं आणि त्यांच्याशी आपल्या सभासदांच्या बरोबर सदस्यांच्या बरोबर गप्पा मारायच्या हे बरेच दिवस आमच्या डोक्यात होतं. आमच्या दुसऱ्या एका पुस्तकाच्या बरोबर उमाताई सुद्धा आहेतच फक्त त्या फार व्यक्त होत असतात त्यामध्ये
परंतु त्यांना नेहमी आपल्याकडे कुठलाही उल्लेख झाला की माझा संदेश गेलेला असतो. तो दिवस आलेला आहे आणि आता आपण तो क्षण जगतो आहे. याचा मला विशेष करून मला फार असं वाटतं की एक सुवर्णक्षण आहे आमच्या आम्ही पुस्तकप्रेमीच्या आयुष्यात. तर सुरुवात करताना मला पहिला प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की आपण अनुवादिका आहातच. अनुवाद हे एका साचेबद्ध सूत्रबद्ध शास्त्रबद्ध करण्याचं संपूर्ण श्रेय हे मराठी पुरतं आपल्याकडे जातं असं आपण म्हणतो. अनुवाद कसा करावा ह्याच्यावरही आपण लेखन केलेलं आहे. तर अनुवाद म्हणजे नेमकं काय की अनु आणि वध हा संस्कृत शब्द आहे. अनु वगैरे ह्याबद्दल तुम्ही अनुवादिकाची व्याख्या काय करता आणि मग त्यातनं तुम्ही लेखिका सुद्धा नंतर जाता. तर तो प्रवास आपण मी भाषांतर शब्द वापरत नाही. मी अनुवाद हा शब्द वापरतो. माझं मी जे काय करते त्याला मी अनुवाद हा शब्द वापरते आणि तो वापरताना माझ्या डोळ्यासमोर एक आहे ते असं आहे की महानुभव पंथाचं जे काही ग्रंथ आहे तर तिथं मी बघितलं की गुरु काही एक सांगतात आणि शिष्याला ते समजतंच असं नाही आणि तेव्हा शिष्य त्यांना म्हणतात की आम्हाला हे अनुवाद करून सांगा. म्हणजे मराठीतलं तिथं मी तो शब्द पहिल्यांदा मराठी याच्यामध्ये बघितला आणि मला वाटतं की मी तेच करतो. कन्नडमध्ये जे आहे कन्नडमधलं साहित्य जे आहे कन्नडमध्ये जे म्हणतं आहे ते मला मराठी लोकांना सांगायचं आहे. हा माझा मुख्य हेतू असतो आणि मी त्याच्याकडे असं बघते की लेखकांनी कुठलाही लेखक असू देतो आपल्या आणि तुम्ही लेखक बरेच जण आहात पटेल मी काय म्हणते लेखकाला आपल्याला जे म्हणायचं आहे ते पहिल्या वाक्यापासून शेवटच्या शब्दापर्यंत टायटल पासून मी म्हणते तो एक व्यूह निर्माण करत असतो आणि काहीतरी त्याला सांगायचं आहे आणि ते सांगण्यासाठी त्यांनी ते सगळा व्यूह तयार केलेला आहे. तर अनुवादकांनी तो व्यूह समजून घेणं तो व्यूह वेधणं हे महत्वाचं आहे. स्वतःसाठी जर का तो तुम्ही व्यूह वेधून ती कलाकृती जितके टक्के समजावून घ्या म्हणजे काही वेळा ते समजणं फक्त 100% आणि 120% जाऊ शकतात कारण ते बिटवीन द लाईन्स तुम्हाला त्यातलं सगळं समजून घ्यावं. तुम्ही जेव्हा ते 120% समजून घेता त्यामुळे अनुवाद होताना जे काही काहीतरी तुम्हाला बळी द्यावं लागतं कारण भाषा वेगळी आपण घेतात ते बळी देऊन सुद्धा तो अनुवाद 100% होऊ शकतो 95% होऊ शकतो 90% होऊ शकतो. माझ्या विविध लेखकाच्या बरोबरच्या अनुवादामुळे मी स्वतः पण अनुभवते की ह्यांचं मी 100% आणलं ह्यांचं मी 90% आणलं. कवी सरकार पासून ते लांबच राहते कारण ते आपल्याला झेपणारे काम नाही. तर मला असं वाटतं की मी अनुवादाकडे असं बघते की लेखकांनी जो काय तयार केलेला आहे तो अनुवादकांनी वेधणे आणि आपल्या वाचकांसाठी त्याची पुनर्रचना करून त्याला वाचायला. अनुवाद हे भावानुवाद असतात किंवा पुलनी 3 पैशाचा तमाशा किंवा एका कोळी आपण केलं ती पुलराने हा अनुवाद केला हा पूर्ण वेगळा रूपांतर केलं. तर अनेक प्रकारे आपण मूळ लेखकाला जे सांगायचे ते त्या दुसऱ्या 2 भाषांची 2 संस्कृती आहेत. एका संस्कृतीतनं तुम्ही दुसऱ्या संस्कृतीचा परिचय त्या मूळ संस्कृतीचा परिचय तुम्ही करून देणार त्यातील मोजक्याच त्यांच्या शेतक्या कलाकृतीचा किंवा साहित्य कृतीचा. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कन्नड आणि मराठी हे दोन्ही या शेजारी राज्यातल्या जरी संस्कृती असल्या आपण भाषा सोडून ती संस्कृती म्हणून त्या संस्कृतीच्या 2 संस्कृतीच्या बरोबर अशा ठिकाणी आपण होतात की दोन्ही संस्कृतीचा मिलाप तिथं झाला त्यामुळे तुम्हाला पुढचं आयुष्य तुमच्या हे सोपं गेलं. तर या संस्कृतीच्या मध्ये 2 भाषेच्या संस्कृतीमध्ये आपल्याला कन्नड मराठी जाणणं सहज शक्य झालं सोपं झालं. मराठीतनं कन्नड हा प्रवास तुम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे पण ते रूपांतर नाही केले किंवा भाषांतर नाही केले. तुम्ही तुमची स्वतःची काही पुस्तकं लिहिली हे असं कसं काय तुम्हाला असं वाटलं नाही की मराठीतली काही पुस्तकं आपण कर्नाटकमध्ये कन्नड भाषेमध्ये रूपांतरित करावी. तुम्हाला म्हणजे माझा परिचय करून देताना मी सांगितलं आणि मी पण सांगितलं की मी कन्नड वाचत नाही मी कन्नड लिहित नाही. तर त्यामुळे तरीही आमची अशी एक इच्छा होती जसे मराठीतले लेखक आपण कन्नडमध्ये म्हणतो तसे मराठीतले काही चांगले लेखक पण आपण कन्नडमध्ये न्यावे आणि त्या दृष्टीने माझे विरूपाक्ष कुलकर्णी त्यांनी जवळजवळ 33 पुस्तकांचे कन्नड अनुवाद केलेले आहेत.
म्हणजे त्यामुळे माझी पुस्तकं जर का 662 असतील तर त्यांची पण 33 पुस्तकं कन्नडमध्ये आहेत. अनुवादकाच्या अडचणी हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो, चर्चासत्राचा विषय होऊ शकतो. तो आपण जरी बाजूला ठेवला तरी आमच्याकडून हा प्रयत्न आम्ही केला. आम्ही आणि एक प्रयत्न असा केलेला होता साधारण 89-90 साली की पु ल देशपांडे आपले मोठे लेखक ते कन्नडमध्ये जावे आणि त्यासाठी आणि निर्माणचे कुलकर्णी ह्या दोघांनी त्याचं संपादन केलेलं होतं आणि आम्ही काही निवडक साहित्य वगैरे तर मुंबई युनिव्हर्सिटीने ते पुस्तक प्रकाशित केलं. ते अनुवाद करताना असं लक्षात आलं की आपले सगळेच लेखक सगळ्या भाषेमध्ये जाऊ शकतील असं नाही. पुलंचा अनुवाद करताना काही अडचणी आम्हाला आलेल्या होत्या. एक अनुवादक म्हणून झाले पण पुलंच्या श्रेष्ठत्वाविषयी चर्चा करायची एवढी आमची राहायची नाही. पण आता तेव्हा मी आम्ही हे पुस्तक करतोय असं वाटलं तेव्हा मला मोठ्या लोकांनी सांगितलं आता तुम्ही रावसाहेब अनुवादित करा, म्हणजे ते कर्नाटकाला बेळगावात असल्यामुळे लोकांना अप्रिशिएट होईल. मी त्या क्षणी सांगितलं की नाही होऊ शकत. त्याच्यामागे कारण असं आहे की पु ल देशपांडे त्या पूर्ण लेखामध्ये जे काही आपण हसतो त्या जागा ज्या आहेत त्या कुठं हसतो आपण की मराठी माणूस कन्नड ग्रामर वापरून जेव्हा बोलायला लागतो तेव्हा आपल्या मते तिथं विनोद झालेला असतो. हे कर्नाटकात सुद्धा आपण तेव्हा मराठी ग्रामर वापरून कन्नड बोलतो तेव्हा तिथे लोक आपल्याला हसतात. म्हणजे बेळगावच्या लोकांना मराठीतले लोक पण असतात कन्नडचे लोक असतात. तो एक वेगळा मुद्दा होता. तरी तुम्ही असं मी म्हटलं की जर का आपण त्याचा कन्नड अनुवाद केला तर तो आपण कन्नड ग्रामर्स प्रमाणे लिहिला आणि मग त्याच्यात हसायच्या जागाच नाहीशा होणार आणि लोकांची अशी समजूत होईल की इतक्या साध्या लेखासाठी मराठी लोक का हसतात. म्हणजे आपण पु ल देशपांडेंना चांगल्या प्रकारे तिथे इंट्रोड्यूस करतोय ते त्याचा अपमान करतोय. त्यामुळे असं निवडावं लागतंय साहित्य की जे भाषक अडकण्याच्या साहित्याचे प्रश्न येतात. पु ल देशपांडेंच्या त्याच्यातच एक वाक्य जयवंतराणीच्या प्रस्तावनेमध्ये एक वाक्य आहे सरळ वळणाची मुलगी वळण सरळ कसं असेल. आता हे वळण सरळ वळण या शब्दाला आपण वापरतो आपण त्याला अर्थ हे सगळं कन्नडमध्ये नाही जाऊ शकत. अशा पद्धतीने बेंद्रेंचे साहित्य कन्नड मराठी काढायचं म्हटलं तर याच पद्धतीचे शब्दात जे अडकलेलं असतं ते त्या शब्दातून काढून या शब्दात याच पद्धतीने ऐकता येतं. तर त्यामुळे हे जे प्रकार तुम्ही जे म्हणाला की मराठीतलं कन्नडमध्ये नेणं तर त्या प्रकारामध्ये निर्माण समिती काम केलेलं आहे. इथं मला आणि एक गोष्ट सांगायला पाहिजे म्हणजे तुम्ही साहित्य संमेलन वगैरे घेता म्हणून सांगते की एक चंद्रकांत कोकळे नावाचे गृहस्थ आहे. ते बेंगळूर आणि बेळगावला राहतात. त्यांनी मराठीतल्या आजच्या 180 पुस्तकांचे कन्नड अनुवाद प्रकाशित केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या विश्वास पाटलांचं कांचना सर्कस त्या पुस्तकाचा पण त्यांचा अनुवाद झालेला आहे. तर हा माणूस जो आहे तर आपण त्याला एखाद्या साहित्य संमेलनामध्ये त्याला बोलवून त्याच्या अडचणी तो माणूस खूप अडचणीतून हे सगळं करतोय. अनुवादकाच्या पण काही अडचणी असतात किंवा त्याला मिळालेले मान सन्मान काय असेल त्यांची सुद्धा दुःख असं आपण करत गेलो ना हे मराठीतून वेगवेगळ्या भाषांमध्ये जे आहे त्यांच्यासाठी आपण केलं तर मराठीसाठी चांगलं आहे ते मला वाटतं माझा विषय थोडा बरकत. तुम्ही अनुवादाच्या अडचणी अनुवादाची प्रक्रिया सांगितली पण तुम्हाला अनुवाद करावा तो लेखन स्वरूपात वाचकांसमोर आणावा असं पहिल्यांदा केव्हा वाटतं आणि तुम्ही जे काही ऐकत होता ते लिहावं ते लोकांना सांगावं महाराष्ट्रातल्या असं केव्हा वाटतं. शिवराम त्यानंतर जेव्हा पारितोषिक मिळालं तेव्हा मराठीला मिळालेलं फक्त एकच होतं विषय खांडेकरांचं. बाकीचे आपल्याला 1980च्या सालची गोष्ट करते आणि कन्नडला मिळणारं ते 3रं ज्ञानपीठ होतं. तेव्हा मला अशी उत्सुकता निर्माण झाली की नेमकी कादंबरी काय आहे. कन्नडचे त्याच्या आधीचे 2 लेखक जे होते ते कवी होते बेंद्रे आणि त्याच्या आधी केवी कुटप्पा हे दोन्ही कवी होते. त्यांना कवितेसाठी ते पुरस्कार मिळाले होते. तेव्हा माझं एक लक्ष इतकं त्याच्याकडे गेलं नव्हतं पण जेव्हा कादंबरीच्या त्या फॉर्मसाठी पुरस्कार मिळतो ज्ञानपीठ आणि मला ययाती माहिती होती त्यामुळे म्हटलं की ही कादंबरी पण काहीतरी वेगळी असणार म्हणून मी तो अनुवाद माझ्यासाठी मला समजून घेण्यासाठी केला. पण तो माझं प्रकाशित सांगितलं तसं तो माझा काही प्रकाशित झाला नाही.
पण त्याच्यानंतर त्यांचीच तनमनाच्या बोलण्याची पण त्या कादंबरीचा अनुवाद करताना तुम्ही जे म्हणालात की मी अशा पद्धतीचा अनुवाद करू शकते, मी मोठं काम करू शकते, म्हणजे कादंबरीचा अनुवादासाठी तुम्हाला काही महिने द्यावे लागतात, हे तितकंच काम त्याचा रस न गमावता मी करू शकते. हा कॉन्फिडन्स जो आहे हा मला मी करू शकते, शक्यता मला त्या कादंबरीने दिली. त्यामुळे ती माझी प्रकाशित झाली नाही याचा मला अजिबात खंत नाही, कारण त्या कादंबरीच्या अनुवादाने आणि मला असं पण वाटत नाही की माझे ते श्रम वाया गेले. मला असं वाटतं की त्यांनी मला आयुष्याचा कॉन्फिडन्स दिलेला आहे. त्यामुळे तेव्हा असं वाटलं की मग तेव्हा माझ्या मनात आलं की ही किती छान कादंबरी आहे तर आपण मराठी लोकांना लिहूया. मराठीचं मी मराठीचे वाचक असल्यामुळे आणि तो कालखंड असा होता, मी जवळजवळ 80च्या सुमारास सांगतो, आपल्याकडे इतर प्रवाह बलिष्ठ होत होते, म्हणजे दलित वगैरे प्रवाह त्या बलिष्ठ होत होते, पण मेन स्ट्रीम साहित्य त्या प्रमाणामध्ये चांगलं लिहिलं जात नव्हतं. चांगले लेखक होते तेव्हा, पण त्या वाचकाची भूक भागेल इतक्या प्रमाणामध्ये ते येईल असं ते झालेलं होतं. कदाचित त्या टप्प्यावर माझे अनुवाद यायला सुरुवात झाली आणि म्हणून ते वाचकांना आपलेसे वाटत असावे. अशी तो विषय निघाला त्याबद्दल मला दोन किस्से सांगायचे वाटतात. अनिल मेहता जे मुख्य मेहता होते आहेत बरीचशी पुस्तकं यांची मेहता प्रकाशित केली. तर भैरप्पा स्वतः अनिल मेहतांच्याकडून भरकळले आणि त्यांना भैरप्पांना स्वतःला मराठी उत्तम बोलता येते किंवा त्यांना समजायचं. तर अनिल मेहतांनी त्यांना विचारलं की माझ्या पुस्तकाचं तुमच्या पुस्तकाचा अनुवाद तुम्हीच का करत नाही मराठी? सर त्यांनी विचारायला प्रयत्न केला. तर भैरप्पा म्हणले की माझ्या पुस्तकाचा अनुवाद माझ्यापेक्षा खूप खूप चांगल्या रीतीनं उमादाई करू शकतात, म्हणून त्यांनी केलेलं मी वाचतो. हे केवढी मोठी पोचपावती आहे. तर मला उमादाईनं तेच विचारले की तुम्ही अनुवादासाठी समृद्ध असं कन्नड साहित्य तुमच्यापर्यंत आलं, तुम्ही निवडलं ते बहुतेक सगळे आपण अनुवाद केलेले जे हे आहेत पुस्तकं आहेत त्यामध्ये ऐतिहासिक किंवा धार्मिक कादंबऱ्या आणि तो टच जो आहे की तो पूर्ण भारतीय संस्कृतीला एक विषय त्यातले विषयातले काही सगळे पुस्तक आहेत ते तुम्ही जाणूनपूर्वक केलं का? मी जाणूनपूर्वक काहीच केलं नाही. भैरप्पांची ओळख झाली त्यावेळेला मला नावाविषयी सांगायला माहिती त्या काळामध्ये म्हणजे माझ्या एका नातेवाईकांनी मला वंशवली जेव्हा टोमक्याला अनुवाद पूर्ण झालेला होता आणि कन्नडाच्या बोलण्यात प्रसिद्ध झालेला होता. त्यावेळेला आमचे एक नातेवाईक सासरचे ते मला म्हणाले की वंशवृक्ष खूप छान करत आहे तुम्ही मराठीमध्ये काय. मी म्हटलं काय विषय आहे? त्यांनी मला सांगितलं विधवा विवाह असा विषय आहे. मी डिस्कार्ड केला. मराठीमध्ये विधवा विवाह हा विषय मागे घेऊन गेलेला आहे. मला पण त्या विषयावरची कादंबरी पुन्हा करण्यात काही नसते. तो विषय झाला आहे. त्यावेळेला आमच्या कॉलनीमध्ये सुधामूर्ती राहायच्या आणि मॉडेल कॉलेज त्या राहायच्या. तर त्या काळात म्हणजे जेव्हा त्यांची अक्षता लहान होते काळ होते तेव्हा आमची ओळख झालेली होती अशीच. तर त्या माझ्याकडे यायच्या आणि मग त्यांना मी म्हटलं की असं असं तर त्या म्हटल्या की नाही तो फक्त विधवा विवाह असा विषय नाही आहे. त्यामुळे फक्त विधवा विवाह हा विषय नाही आहे. माझ्याकडे कॉपी आहे मी तुला देत नाही ते तुम्ही वाचा आणि मग निर्णय घ्या. आताच तुम्ही हे करूया. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या संग्रहातली कॉपी मला दिली. विरूपाक्षांनी ती वाचली कारण आमच्याकडे ते काम त्यांच्याचकडे असायचं. त्यांनी वाचले आणि मग असं लक्षात आलं की हा पूर्ण कादंबरीचा वाद जो आहे तो फक्त सोशल रिफॉर्म या दृष्टीने एक सामाजिक क्रांती करायची विधवा विवाह असं नाही आहे. त्याच्या मागची नैतिकता त्याच्या मागची मानसिकता या गोष्टी त्याच्यामध्ये जास्त करतात. मराठीमध्ये जेव्हा शंकर मामांची हे कॅरेक्टर आलं पण लक्षात करून घेतो ते विगन पद्धतीने रंग काढलेलं होतं कारण त्याचा पूर्ण हेतूच सामाजिक वेळ वंशवृक्षामधला श्रोत्रीचं कॅरेक्टर जे आहे ते तो धार्मिक माणूस आहे जो या विवाहाला विरोध करतो. तर त्याच्या मागची त्याची काही कारणं जी कारणं तोपर्यंत माझ्या पण लक्षात आलेली ती या वंशवृक्ष कादंबरीमध्ये मला मिळाली. तिथंच मला दुसरी एक गोष्ट सांगायला पाहिजे. हिंदू परंपरेतले हिंदू समाजातले दोष त्यावेळेपर्यंत मला 1000 जणांनी सांगितलेले होते. म्हणजे मला वेगवेगळ्या ठिकाणावर मला कळत नाही. पण आपल्या परंपरेमध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत याचं भान भैरप्पांनी केलं आणि
कदाचित तो उचलले जातात. त्याच्या मागे पण हेच असणार की आतापर्यंत आम्हाला जे सांगितलं गेलं नाही ते याच्यातून आम्हाला मिळतं. आणि त्यामुळे मी समजते भैरवपंचच कादंबऱ्याविषयी असा पण मी अनुवादित केलेल्या अनंत मूर्ती किंवा गिरीश कर्नाड किंवा शिवराम कारंत हे सगळे सोशलिस्ट जर्मनचे लोक आहेत. त्यांनी अनंत मूर्तीने त्यांच्या कथांमध्ये परंपरेच्या बऱ्याच वाईट गोष्टी लागल्या त्या सगळ्या कथेमध्ये फार चांगल्या प्रकारे गिरीश कर्नाडाने लोकांना सांगितलं आहे. त्यामुळे मी काही ठरवण्यापेक्षा ते मी माझ्या हातात जे लेखक मिळत गेले ते सगळेच लेखक आपल्या परंपरेकडे डोळसपणे बघतात. ते डोळसपणे बघत असल्यामुळे ते त्याचं प्लस पण सांगत होते मायनस पण सांगत होते. आणि मी मराठी वाचक म्हणून मला मी जिथं आहे तिथून मला ते काही पावलं काही इंच वर येईल असं करत होते आणि म्हणून मी काय सांगितले. तुम्ही मगाशी म्हणाला तुम्ही भाषांतर करत नाही अनुवाद करता. तर भाषांतर आणि अनुवाद हा जी आपली मातृभाषा नाही तो जी लहानपणापासून आपण शिकलो नाही तर तो प्रवास कसा तुम्ही केला म्हणजे भाषांतर आणि अनुवादापर्यंत तुम्ही कसं काय पोहोचला आणि तोच असे लेखकाचा तसाच्या तसा म्हणजे त्याला जो सांगायचा आहे तो जसाच्या तसा मराठीमध्ये आणण्यासाठी तुम्हाला नेमकं काय काय तुमच्यामध्ये बदल करा.